मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या शासन आदेशाचा अभ्यास करून कार्यकर्त्यांसोबत चर्चाही केली असून याबाबत समाधानी आहोत असं ओबीसी समाजाचं नुकसान झालेलं नाही असं ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे। आतापर्यंत प्रचलित असलेल्या पद्धतीनुसारच जात प्रमाणपत्र देण्याची तरतूद या शासन आदेशात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। या संदर्भात आज कायदेतज्ञांशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले। ओबीसी समाजाचं इथं कुठेही नुकसान झालेलं नाही याच्याकरता की जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जाऊनच त्याला जात प्रमाणपत्र घ्यायचं आहे। तरीसुद्धा आम्ही पुन्हा आज दिवसभर आणि संध्याकाळी सुद्धा विविध कायदेतज्ञांचा सल्ला घेणार आहोत आणि आमचं उपोषण सुरूच राहणार आहे। गरज पडली तर आम्ही सुद्धा न्यायालयामध्ये जाऊन आम्ही दाद मागू। आमच्या 14 मागण्या आहेत। ही प्रमुख मागणी होती, यासोबत आणखी 13 मागण्या आहे। सरकारने आता त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं उपोषण सोडवलं। आमच्याशी सुद्धा आमच्या सर्व मागण्यांवर सरकारने चर्चा करावी, त्याच्यावरती तोडगा काढावा आणि त्या तोडग्यातनं जर आम्ही समाधान झालं तर आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ। अन्यथा आमचं हे जे आंदोलन आहे, साखळी उपोषण आहे, हे सरकारशी चर्चा होईपर्यंत आणि त्याच्यावर आमचं समाधान होईपर्यंत सुरू राहणार।